पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधींनी ठिय्या दिलाय। काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी। या प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। नीट पेपरफुटी प्रकरण आणि परीक्षांमधला गोंधळ या प्रकरणामध्ये सीजेपीने आंदोलन सुरू केले। काल सीजेपीने संसदेवर मोर्चा काढला, त्यावेळेला विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता। त्या विरोधामध्ये आज विरोधी पक्ष आक्रमक झाला असून लोकसभा राज्यसभेतही या संदर्भात आवाज उठवण्यात आला होता। त्यानंतर आता काँग्रेसने मोदींच्या निवासस्थानाजवळ ठिय्या आंदोलन केलंय। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। बूढ़ा बुजुर्ग कैसे करे तुम? कैसे करो? जेल में चले लिखे। आराम से रहो, आराम से बैठो। पीसफुल प्रोटेस्ट है। पीसफुल प्रोटेस्ट है। मैं मानता हूं ना यार। इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव है वो। मैं बोला क्या बात है? वर्दी क्या करेंगे? क्या बात है? क्या बात है? रुक जाओ। डबल ए जी नहीं चलेगी। वोट देखो ना यार, करती नहीं चलेगी। हाँ हाँ हाँ, करती नहीं चलेगी। पेट भी भरा कल जाके यहाँ से। They were dragging him down. We saved him. We are advocates. They peacefully protesting here. This peaceful protest is suddenly converted into a whole stampede. गुंडागर्दी का राज है, गुंडों की सरकार है। हिंदुस्तान के बच्चे सड़कों में हैं, हिंदुस्तान के बच्चे शहादत दे रहे हैं इस सरकार और मोदी के खिलाफ। वर्दी में भी नहीं है ये लोग, पुलिस वाले। वो येलो में वो वर्दी में भी नहीं है ये लोग। दिल्ली पुलिस सिविलियंस को लेके चल रही है ये लोग। सांसदों पे अटैक कर रही है सिविलियंस पे। We had come, leader of opposition Rahul Gandhi ji and leader of opposition Rahul Karge Sahab, both of them all with 100 MPs has come to show that in parliament we are not allowed to speak. Therefore we wanted to speak to Mr. Modi. Mr. Modi's residence is for 7 RCR, look mark. Therefore we had come here to tell to him that the education minister must resign. He should dismiss the education minister. There should be action against the Delhi police, who is the home minister is responsible for it. Mr. Modi is responsible for it. He can't run away from that responsibility. Therefore we had come and we are not been allowed inside to meet the Prime Minister, and Prime Minister is afraid to meet us also. Therefore only they are detaining all of the MPs here. भरा जा रहा है। मैंने देखा कि रणजीत सिंह चन्नी को भी इसी तरह उठा करके बस में डाला गया। अभी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली। त्याचबरोबर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली। त्यासाठी काँग्रेस आज आक्रमक झाली असून ही दृश्य आपण इथे पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळच राहुल गांधींनी ठिय्या दिलेला होता। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। जोरदार घोषणाबाजी इथे काँग्रेसकडून करण्यात आली होती। भूमिका विरोधी पक्षांची हीच राहणार आहे। सर्व विरोधी पक्षांची भूमिका हीच राहणार आहे। आम्ही पहिल्या दिवशी सर्व पक्षीय बैठक जेव्हा झाली त्यावेळेस प्रामुख्याने हीच मागणी केली होती की नीटवर चर्चा घ्या आणि त्याच पद्धतीनं अल निनो जो सावट आहे त्याच्यावरती चर्चा घ्या आणि जे काही युद्ध चालू आहे अरब राष्ट्रांमध्ये त्याच्या देशावर होणाऱ्या परिणाम। धैर्यशील मोहिते पाटील यांची ही प्रतिक्रिया। तर दुसरीकडे आपण पाहतो काँग्रेसचं आंदोलन। तर एकीकडे सीजेपीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। काँग्रेसही रस्त्यावर उतरली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ ठिय्या दिलेला आहे।
स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे इतर नेते आणि इंडिया आघाडीचे नेते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आता केवळ केंद्रीय शिक्षण मंत्रीच नव्हे तर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधींनी केली. गेल्या 25 दिवसांपासून सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक हे उपोषणावर आहेत, तर अभिजित दिपके आता या आंदोलनाचं नेतृत्व जंतर मंतर या ठिकाणी करत आहे. त्यानंतर आज विरोधी पक्षांकडनं आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांकडनं देखील सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय.